नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांनो। आजचा व्हिडिओ खूप खास आणि आयुष्य वाढवणारा आहे। भक्तांनो, तुम्ही मंगळवारी अशी चूक करू नका। मंगळवारी ही गोष्ट खाऊ नका, नाहीतर तुमचा नाश होईल। तुम्ही गरीब भक्त व्हाल। माता भगिनींनो, आम्हा सर्वांना सांगूया। आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खास आहे। कारण जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळणार नाही। म्हणूनच भक्तांनो, मंगळवार हा दिवस खूप खास आहे। ते खूप चमत्कारिक आहे। या दिवशी चुकूनही कोणतीही चूक करू नये। जो भक्त जाणून बुजून किंवा नकळत अशी चूक करतो त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे भक्तांनो, आजचा मंगळवार व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि अशा काही गोष्टी मंगळवारी घडतात म्हणून भक्तांनो, आजचा मंगळवारचा व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि मंगळवारी अशा काही गोष्टी घडतात ज्या आपण चुकूनही खाऊ नये, नाहीतर आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते, संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होते। म्हणून भक्तांनो, आपण सर्व भक्तांनो, माता भगिनींनी हा व्हिडिओ पहा, तर तुम्हाला समजेल की अशा काही गोष्टी मंगळवारी घडतात ज्या तुम्ही चुकूनही करू नयेत। तसेच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मंगळवारी चुकूनही खाऊ नयेत। आणि एकत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही एक गोड हनुमानजींना मंगळवारी अर्पण करू नये। आणि अनेकांना ती आवडत नाही, आणि जेव्हा आम्ही ही मिठाई हनुमानाला अर्पण करतो, आमच्या प्रिय त्याला त्याच्या आयुष्यात खूप वेदना आणि दुःखाचा सामना करावा लागतो। म्हणूनच हा व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। भक्तांनो, आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगणार आहोत, म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धा अपूर्ण पाहिला तर तुम्हाला फक्त अर्धे अपूर्ण आयुष्य मिळेल, आणि तुम्ही गंभीर पाप देखील करू शकता। कारण हनुमानजीचा व्हिडिओ कधीच मध्यभागी ठेवू नये, कारण भक्तांमध्ये हनुमानजी हे सर्व देवी देवतांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत। मंगळवार हा दिवस खूप पवित्र मानला जातो, जे तुम्ही चुकूनही करू नये। येथे मंगळवार बद्दल काही महत्त्वाची माहिती आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबावे लागेल। भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, जय मंगल देवता, जय हनुमान। हनुमानजीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर राहो। आपण सर्व भक्तांना सांगावे की तो कधीही चुकीची माहिती देत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि हा व्हिडिओ प्रत्येक आई बहिणीला शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल। भक्तांनो, हे जाणून घेऊया की दुधापासून बनवलेली मिठाई चुकूनही हनुमानजींना अर्पण करू नये। यामुळे वंद्य बळीचा राग येतो। हनुमानजीने बुंदी बेसनची लाडस द्यावी, हे देवाला खूप प्रिय आहे। मांस आणि मंदिराचा मंगळवारी खाऊ नये, या दिवशी त्यांचा वापर कमी झाला आहे। या सर्व गोष्टी तामसिक आहेत। आपल्याला आपल्या जीवनात त्रास देऊन त्रास सहन करावा लागेल। जर आपण मंगळवारी बजरंग बालीचा उपवास ठेवला तर आपण या दिवशी मीठ खाण्यास विसरू नये। मंगळवारी या दिवशी दिलेली कर्ज परत येत नसल्यामुळे कोणालाही कर्जावर पैसे द्यावे लागणार नाहीत। म्हणून या दिवशी फक्त काळजीपूर्वक विचार केल्यावर एखाद्याला पैसे द्या, कारण नंतर आपल्याला ते पैसे काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील। आम्ही मंगळवारी ब्रह्मचर्य अनुसरण केले पाहिजे। या दिवशी एक मानसिक संबंध तयार होऊ नये असे मानले जाते, कारण हनुमानजीने आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळले। आणि या दिवशी शुक्र आणि शनीशी संबंधित कोणतेही काम केले जाऊ नये। या दिवशी आपण लाल किंवा केशरी रंगाचे देखील परिधान केले पाहिजे। लक्षात ठेवा की या दिवशी काळा किंवा निळ्या वस्तू अजिबात घालू नका। मंगल युद्धाच्या दिवशी आपण नाक कापू नये।
कोणतेही धाटणी तयार केली जाऊ नये आणि दाढी केली जाऊ नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे। या दिवशी हे लक्षात ठेवा की कोणीही वादविवादात नाही, कारण जर आपण मंगळाच्या दिवशी मंगळावर काम केले नाही तर आपल्याला आयुष्यभर लढा देऊन लढावे लागेल। हनुमानजीच्या पूजेमध्ये निरोपातील प्रसाद अनेकदा ऑफर केला जातो। हा मंगळाचा उपाय देखील आहे। प्रसादला प्रसाद देऊन हनुमानजीला मंगळापासून स्वातंत्र्य मिळते। दर मंगळवार आणि शनिवारी जीवनातील सर्व समस्यांचा आनंद घेण्यासाठी हनुमानजीला ऑफर करणे दूर केले जाते। त्याच वेळी आनंदाचे संप्रेषण वाढते। परंतु सर्व देवता आणि देवतांना नारळ जमा करण्याचे नियम भिन्न आहेत। काहींना संपूर्ण नारळ अर्पण केला जातो तर काहींना नारळ फोडला जातो। मान्यतेनुसार हनुमानजींना नारळ अर्पण करण्यापूर्वी त्यावर सिंदूर लावून कलवा बांधल्यानंतर तो नारळ हनुमानजींना अर्पण करावा। असे केल्याने व्यक्तीला आर्थिक संकट आणि गरिबीपासून मुक्ती मिळते। जर तुमच्या जीवनात एखादे गंभीर संकट किंवा जोखमीचे काम असेल जे तुमच्या नियंत्रणाबाहेर असेल तर ते काम सुपारीच्या पानांसह हनुमानजीकडे सोपवा। यासाठी मंगळवारी मंदिरात हनुमानजींची पूजा केल्यानंतर सुपारी अर्पण करा। असे केल्याने लोकांची वाईट कर्मेही दूर होतात असा समज आहे। इमरती हनुमानजींना खूप प्रिय आहे। जर एखाद्या व्यक्तीने मंगळवारी हनुमानाची पूजा करून इमरती अर्पण केली तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। केशर तांदूळ हनुमानजींना केशर भात खूप आवडतो। हनुमानजींना प्रसन्न करायचे असेल तर त्यामुळे तुम्ही मंगळवारी हनुमानजींना केशर तांदूळ अर्पण करू शकता। मंगळाच्या शांतीसाठी उज्जैनमध्ये मंगलनाटावर केशर तांदूळ अर्पण करण्याची परंपराही पाळली जाते। मंगळवारी घरात आणू नये। कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होण्यासाठी आणि हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मंगळवारचा दिवस खूप फायदेशीर मानला जातो। पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मंगळवारी करू नयेत। आज काही वस्तू घरी आणणेही टाळावे। त्यामुळे मंगळवारी या वस्तू किंवा काचेच्या वस्तू खरेदी करू नका। मंगळवारी काच किंवा आरशाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे। असे मानले जाते की मंगळवारी काचेच्या वस्तू खरेदी केल्याने भगवान हनुमान नाराज होतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। मंगळवारी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नयेत। मंगळवारी सुशोभित करण्यासाठी असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने मंगळवारी सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित वस्तू खरेदी केल्या तर हे वैवाहिक घटकांमध्ये कटुता आणते। नशिबासाठी सोमवार आणि शुक्रवारी शोभेच्या वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते। दूध किंवा पांढरा रंग चंद्राशी संबंधित आहे। चंद्र आणि मंगळ एकमेकांना विरोध करतात। अशा परिस्थितीत मंगळवारी जोडलेल्या वस्तू खरेदी किंवा दान केल्याने मंगळाचा वाईट परिणाम होऊ शकतो। मंगळवारी नवीन घरासाठी खरेदी करणे देखील शुभ मानले जात नाही। असे मानले जाते की मंगळवारी नवीन घर खरेदी करून घराच्या डोक्याचे आरोग्य गरीब आहे। घर खरेदी करण्याबरोबरच या दिवशी नवीन घराचा पाया ठेवा। भूमिपूजा निर्माणच्या कामाची सुरुवात करू नका। या दिवशी कोणत्याही प्रकारचे लोह खरेदी करू नका। या दिवशी स्टीलची भांडी आणि टॉरंट नेल कटर, चाकू आणि कात्री सारख्या चीज खरेदी करू नये। या दिवशी नित्याचा नवीन वाहन खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते। ईशान्य दिशेने गंजलेल्या लोखंडी वस्तू ठेवू नका। आम्हाला कळवा, हनुमानजीला ऑफरमधून कोणते फायदे मिळतात आणि लवकरच आम्हाला किती फायदा होतो आणि हनुमानजीची अफाट कृपा मिळते। भक्तांना जाणून घ्या। आपण सर्व काही सांगूया की आपण पॉईंटचा पुढाकार ऐकला असावा। एक लोकप्रिय लोकोक वाढवितो। याचा अर्थ काही महत्त्वपूर्ण किंवा धोकादायक काम करण्याची जबाबदारी घेणे। आपल्या आयुष्यात एक घोर संकट असल्यास किंवा असे एखादे कार्य आहे जे आपल्याला करण्याची गरज नाही, तर आपण आपली जबाबदारी हनुमानजीला द्या। यासाठी
मंगळवारी मंदिरात पूजा वाचल्यानंतर आपण त्यांना बोली लावावी अशी विनंती करावी. रसाळ बनारसी पान, इच्छित वरदान लवंगा, वेलची आणि सुपारी नट. हनुमानजी यांनाही लवंगा, वेलची आणि सुपारी नट आवडते. वेलची आणि सुपारी नट हनुमानजी देखील लवंगा, वेलची आणि सुपारी नट देखील आवडतात. शनिवारी लवंगा, सुपारी नट आणि वेलची ऑफर केल्याने शनीची वेदना संपते. कच्च्या घनी तेलाच्या एका दिवामध्ये लवंगा घाला आणि संकटावर मात केली जाईल आणि पैसेही प्राप्त होतील. नारळाची ऑफर द्या. दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी नारळावर सिंदूर लावा आणि मौली म्हणजे लाल धागा. यानंतर हा नारळ हनुमानजीला द्या. किमान 11 मंगळवारी हे करा. जर हा नारळ लाल कपड्यात मोहरीने गुंडाळला गेला असेल आणि घराच्या दारात बांधला असेल तर म्हणून घरात कोणत्याही प्रकारचे अखंडित नाही. मॅजिक मंटार किंवा तंत्र प्रभावित होत नाही आणि कोणीही डोळेझाक केल्यासारखे दिसत नाही. चांगले हरभरा अर्पण. हनुमानजीला बऱ्याचदा चांगले आणि हरभरा दिला जातो. हा मंगळाचा उपाय देखील आहे. आपल्याकडे काहीही ऑफर करण्याची क्षमता नसल्यास किंवा आपण इतर कोणत्याही कारणास्तव ऑफर करण्यास अक्षम असल्यास आपण फक्त चांगले आणि हरभरा देऊन हनुमानजीला कृपया करू शकता. दर मंगळवार आणि शनिवारी हनुमानजीला चांगले आणि हरभरा द्या. हे आपले सर्व त्रास दूर करेल. जरी आजकाल चिरोरणजी चांगल्याऐवजी अधिक सापडले आहे, परंतु इमरती ऑफर करून हे ग्रामशी चांगले योगायोग आहे. फक्त मंगळवारी हनुमानजी इमरती येथे येतील. लाडू. हनुमानजीला 3 प्रकारचे लाड्स, एक केशर बुंदी लाडू, दुसरा ग्राम फ्लोर लाड्स आणि तिसरा मलाई मिश्री लाडू आवडतो. यामध्ये त्याला हरभरा पिठाची लाड्स आवडते. लाड्स ऑफर करून हनुमानजी भक्तांना देतात. त्याला एक वरदान हवे होते आणि त्याची इच्छा पूर्ण करते. सिनर ग्रह देखील लाड्स ऑफर करून नियंत्रणात राहतात. केशर भट. उज्जैनमध्ये मार्स नॅटवर केशर भट कडून मंगची शांती आहे. हनुमानजी यांना केशर तांदूळ देखील देण्यात आला आहे. हनुमानजी लवकरच यावरून खुश आहे. जर एखाद्या व्यक्तीने हनुमानजी 5 मंगळवारी हे नायडे लागू केले तर सर्व प्रकारच्या संकटांचे निराकरण केले जाईल. हा सण हनुमानजीला खूप प्रिय आहे. पंचमेवा. यांना काजू, नट, बदाम, मनुका, चुआरा, खोपरा गेट पंचमेवा म्हणून ओळखले जाते. हनुमानजीची पूजा करणे देखील शुभते मानले जाते. असे म्हटले जाते की आपण मंगळवारी हनुमानजींची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. त्यामुळे तुमची इच्छा काहीही असो तसे ग्रह स्वतः पूर्ण होतो आणि मंगळवार आहे असेही भक्तांना सांगितले जाते. या दिवशी कोणत्याही हनुमानजी मंदिरात गेल्यास त्यामुळे हे देखील खूप शुभ मानले जाते आणि असेही मानले जाते की मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या जंगलात भगवान शंकराची पूजा करू शकता. मंगळवारी भगवान शिवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान शिव हनुमानजीची प्रार्थना करतात. मंगळवारी भगवान शिवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान शिव देखील हनुमानजीचेच एक रूप आहे. त्यामुळे तुम्ही मंगळवारी देखील भगवान शंकराची पूजा करू शकता. जरी सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे अधिक शुभ मानले जाते, परंतु तुम्ही मंगळवारी देखील भगवान शंकराची पूजा करू शकता. देणगी. मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते. असे मंगळवार दी तुम्ही कोणाला तरी दक्षिणा द्या, त्यामुळे ते खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात मंगळवारी देणगी देऊन घरात पैशाची कमतरता नाही आणि घर नेहमी पैशांनी भरलेले असते आणि देवाची कृपा नेहमी तुझ्या घरावर राहते. त्यामुळे तुम्ही मंगळवारी तेल दान करू शकता. शक्य असल्यास थोडेसे सुद्धा दान करू शकता. मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते, विशेषतः वस्तूंचे दान करणे. क्रमांक 1. लाल वस्त्र. मंगळवारी लाल वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. क्रमांक 2. मसूर डाळ.
मंगळवारी मसूर डाळ दान करणे शुभ मानले जाते. गुळ मंगळवारी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. लाल फूल मंगळवारी लाल फुलांचे दान करणे शुभ मानले जाते. हनुमानजीची मूर्ती मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीचे दान करणे शुभ मानले जाते. मंगळवारी तेलाचे दान करणे शुभ मानले जाते. 6 क्रमांक तेल मंगळवारी तेल दान करणे शुभ मानले जाते. मंगळवारी अंक आणि सिंदूर सोबत सिंदूर दान करणे शुभ मानले जाते. 8 नंबर लाल चंदन मंगळवारी लाल चंदन दान करणे शुभ मानले जाते. दानाचे नियम दान सकाळी किंवा संध्याकाळी करावे. 2 दान करण्यापूर्वी आंघोळ करावी. झाड दान करताना हनुमानजींची पूजा करावी. दान करताना लाल कपडा किंवा फुले हातात ठेवावी. 5 दान केल्यावर प्रसाद वाटावा. मंगळवारी देणगीमुळे ओठ होऊ शकतात. हनुमानजीची कृपा प्राप्त झाली आहे. लाल कपडे घालणारे लाल कपडे परिधान करणारे लाल कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. लग्नाशी संबंधित काम करू नका. मंगळवारी विवाह संबंधित काम केले जाऊ नये. नवीन व्यवसाय सुरू करू नका. मंगळवारी नवीन व्यवसाय सुरू होऊ नये. 5 प्रवास करत नाही. मंगळवारी एखाद्याने प्रवास करू नये. विशेषत दक्षता दिशेने. लक्षात ठेवा की हे नियम हिंदू धर्मात मानले जातात आणि वैयक्तिक श्रद्धा आणि परंपरेनुसार बदलू शकतात. शेवट हनुमानजीच्या आशीर्वादाने संपेल. आपण सर्व बाजूंनी पैसे चालवाल. हनुमानजी महाराज आपल्या प्रत्येक संकटाच्या प्रत्येक दुःखाचा नाश करू शकणाऱ्या युगातील एकमेव मानले जातात. हनुमानजीची थोडी उपासना तो त्या व्यक्तीचे दुःख आणि वेदना दूर ठेवतो. मंगळवारचा दिवस हनुमानजीचा दिवस असल्याचे म्हटले जाते. मंगळवार हा एक चमत्कारिक दिवस आहे. ज्या दिवशी आपण हनुमानजीची उपासना केली तर सर्व त्रास आपल्या आयुष्यापासून दूर जाईल. आणि जर आपण मंगळवारी आमच्या व्हिडिओमध्ये नमूद केलेले उपाय केले तर जे आपल्याला सांगणार आहेत तर आपल्याला अशी कोणतीही इच्छा नाही जे पूर्ण होऊ शकत नाही. मित्र, हिंदू धर्मात हे स्पष्टपणे लिहिले गेले आहे की हनुमानजीच्या उपासनेस वेगळे महत्त्व आहे. जर आपण मंगळवारी हे उपाय केले तर प्रत्येक समस्या आपल्या जीवनाची प्रत्येक समस्या संपेल आणि पैशांशी संबंधित समस्या आपल्या आयुष्यापेक्षा वेगळी असतील आणि आपल्या आयुष्यात येणे थांबविलेले पैसे भिन्न असतील. मित्रांनो, हनुमानजी महाराज मुख्यतः पूजा केली जातात. ती मंगळवार आणि शनिवारी येते. त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचे भक्त जे काही आहे त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी हव्या आहेत. विशेषत हनुमानजी महाराजांवर मंगळवारी लाड सेवन केले जाते. थोडी उपासनेसह हनुमानजी महाराज तुरटी एक गोष्ट पण मुक्त व्हा असेही म्हटले जाते की तर आपण त्यांच्या उपासना दरम्यान काही जण अशा चुका करतात. आपण मंगळवारी अशा चुका करू नये ज्यामुळे हनुमानजी महाराज आपला मित्र बनत नाहीत. पैसे थांबत नाहीत. दररोज आपल्या घरात एक ग्रह असतो. तर यामागील मुख्य कारण काय असू शकते? हे मुख्य कारण आहे की आपले मंगळ खूप कमकुवत आहे. कारण मित्रांना अज्ञात माहित आहे अशी काही चूक आपण करत आहात. आपल्याला याबद्दल माहित नाही आणि ज्या कारणास्तव आपल्या मंगळ कमकुवत होत आहे. पण आता आपण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगू मंगळवारी आपण कोणत्या चुका करू नये आणि आपल्या जीवनात हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादांद्वारे आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. आपल्या आयुष्यात कधीही पैशाचा अभाव नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मनापासून आवडला आणि टिप्पणी बॉक्समध्ये लिहा. जय बजरंग बाली, जय हनुमान महाराज जी. आणि मित्रांनो, आपण निश्चितपणे आपले राशी टिप्पणी बॉक्समध्ये ठेवता जेणेकरून आपल्या राशीनुसार आम्हाला असा तोडगा मिळेल जेणेकरून आम्ही आपल्याला फायद्याचे सांगू शकू. मग आम्ही मित्र आहोत. जर आपल्याला उत्तराद्वारे व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो,
प्रथम मंगळवार आपण बोलण्याद्वारे काय करू नये ही चूक काय आहे. नंतर मित्रांना पहा, हनुमानजी महाराज लाड्स खूप आवडतात आणि लोक देखील त्यांचा आनंद घेत आहे. परंतु हनुमानजी महाराजांनीही ते डपासून बनवले नाही हे माहित नाही. आनंद घ्या. जर हनुमानजी महाराज यावर रागावले तर मित्र नेहमीच हे लक्षात ठेवतील. जेव्हा जेव्हा आपण हनुमानजी महाराज ऑफर करत असाल तेव्हा बुंदी ग्राम पीठ लाड्स ऑफर करा. जर तुम्ही हे केले तर तुमची आई तुमच्या आयुष्यात खूप कमकुवत होईल. तुमच्या आयुष्यात तुमचे मंगळ खूप कमकुवत होईल. तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. तुम्हाला लागेल आपल्या आयुष्यात खूप मेहनत घ्या आणि आपल्याला लवकरच त्रास देण्याचे फळ मिळणार नाही. तिसरे, मी तुम्हाला सांगतो, मंगळवारी मीठ खरेदी करण्यासाठी आणले पाहिजे किंवा आपण मीठ स्वतंत्रपणे घेऊ नये. मग असे आहे की जर आपल्या घरात भाजी असेल तर त्यात मिठाचे काम देखील आहे, तर मीठ स्वतंत्रपणे घेऊ नका. अन्न खाताना त्यांच्यासमोर मीठ घालू नका. मंगळवारी तेथे कोणालाही देऊ नका किंवा कोणालाही देऊ नका. मित्रांना असे म्हटले जाते की मंगळवारी तेथे पैसे कधीही करता येणार नाहीत. यामुळे आपल्या आयुष्यात आमच्याकडे बरेच पैसे आहेत. आपण मंगळवारी ब्रह्मचर्य अनुसरण केले पाहिजे. आपण हे केल्यास आपल्याला बऱ्याच प्रकारच्या देशाचा सामना करावा लागू शकतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण मंगळवारी पश्चिम आणि उत्तर दिशेने प्रवास करू नये. जर आपल्याला विश्वास असेल की ते खूप महत्त्वाचे आहे, ते खूप सक्रिय आहे, तर ते आपल्याबरोबर चांगले ठेवा. वाटेत मार्गावर आपल्याला काळजी घ्यावी लागणाऱ्या काही गोष्टी होत्या. आम्ही आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितले की सर्व त्रास मंगळवार आणि आपल्या जीवनात निघून जातील. जसे प्रथम समाधान म्हणजे इच्छा पूर्ण करण्याचा उपाय. मित्रांनो, तुम्हाला जे काही हवे आहे, मुले मिळवा, नोकरी मिळवा, जीवनात कोणतीही इच्छा करा किंवा उपाययोजना करा. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. परंतु हा उपाय मंगळवारी सत्य केला जाईल. मंगळवारी सांगितले म्हणजे आठवड्याचा आणि आठवड्यासह आपण सात्र्याने तामसिक अन्न खाऊ शकत नाही, तरच आपली इच्छा पूर्ण करण्याचा उपाय मानला जाईल. आपल्याला काय करावे लागेल? मंगळवारी घराशेजारी कोणत्याही पीपल झाडाकडे जाण्यासाठी पीपल पाने मोडली पाहिजे. जेव्हा पीपल झाडाची पाने तोडत असतात तेव्हा त्यांची संख्या असावी. या पीपल पानांचा एक हार कोणत्याही हनुमानजी महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी आणि त्यास श्रीजी महाराजांना देईल. हनुमानजी महाराज, आपण आठवड्याचे काम केले असेल तर आपली इच्छा काय असेल, जे काही इच्छा बोलू शकेल, आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हनुमानजी महाराज, मंगळवारी झोपायच्या आधी हनुमानजी समोर आपल्याकडे मोहरीचे तेल दिवा आहे. आता ते मिळविण्याचा तोडगा काढण्यासाठी आलेल्या मित्रांनो, आपल्या घरात मोहरीचे तेल दिवा आहे. मित्रांनो, आपण निश्चितपणे आपली नोकरी वाढवली पाहिजे. मला सांगा की त्रास निघून जाईल. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.